जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती PDF डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. बरं, ही PDF तुम्हाला कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. FIPA 50 पुरस्कार 2025च्या ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर श्रेणीतील पुरस्काराने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच OIL या कंपनीला सन्मानित करण्यात आलं. OIL म्हणजे काय, तर ऑइल इंडिया लिमिटेड. मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा असेच ऑप्शन देण्यात येतात, गडबडून जायचं नाही. ऑइल इंडिया लिमिटेड म्हणजेच OIL या कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचं वितरण कुठे करण्यात आलं, तर गोव्यात इंडिया एनर्जी वीकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दरम्यानच हा पुरस्कार वितरित करण्यात आला. हा पुरस्कार ऑइल इंडियाद्वारे ऑइल इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर रणजित रथ यांनी स्वीकारला. ऑइल इंडिया लिमिटेडविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या कंपनीची स्थापना 18 फेब्रुवारी 1959 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे, तर आसाममधील दुलियाजान येथे याचं मुख्यालय आहे. व या कंपनीला 2023 साली महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे. आणि त्यावेळेस महारत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी ठरली होती, तर ही त्यावेळेस महारत्न दर्जा मिळवणारी भारतातील 13वी कंपनी ठरली होती. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? तर प्रथमच आता ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन पार पडलं आहे व हे संमेलन रत्नागिरी या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. रत्नागिरीमध्ये कुठे, तर रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यातील माणकी पालवण येथे हे संमेलन पार पडलेलं आहे. या संमेलनाचं आयोजन तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं. हे संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश काय होता, तर ग्रामीण संस्कृती, कृषी आणि सहकार क्षेत्राचा साहित्यिक संगम घडून आणणे हा या संमेलनाचा उद्देश होता. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, आपण याआधी पाहिलं होतं की 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 2026 मध्ये पुण्यात आयोजित होणार आहे. बरं, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं, तर साताऱ्यात पार पडलं व याचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानमध्ये आयोजित करण्यात आलं होतं, अध्यक्ष विलास नाईक. 27वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडलं, अध्यक्ष हे रावसाहेब कसबे होते. तर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हे गोव्यात पार पडलेलं आहे. याचे अध्यक्ष कोण होते, तर अनिल काकोडकर हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026चं आयोजन कोण करत आहे? तर ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन आपल्या भारतीय लष्कराद्वारे करण्यात येत आहे. मित्रांनो, प्रथमच ही स्पर्धा भारतीय लष्कराद्वारे आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी पार पडेल. हा कार्यक्रम सैनिकाच्या शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक लवचिकता, टीमवर्क, नेतृत्व व दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या आवश्यक गुणांची चाचणी घेण्यासाठी आयोजित केला जातो. व यंदाच्या या चॅलेंज कपमध्ये भूतान, ब्राझील, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया या 7 देशाचे लष्कर सुद्धा सहभागी होणार आहेत. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, भारतात AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. तर या समिटची थीम काय हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशी या समिटची थीम आहे. मित्रांनो, ही जगातील 4थी AI समिट आहे. पहिली AI समिट 2023 मध्ये ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली होती, दुसरी 2024 साली दक्षिण कोरियात व तिसरी AI समिट 2025 साली पॅरिस येथे पार पडली होती. व आता ही जगातील 4थी तर ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारी पहिलीच जागतिक AI शिखर परिषद आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या AI समिटचं उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. ही समिट कोठे आयोजित करण्यात आली आहे, तर दिल्लीमधील भारत मंडपम येथे ही समिट पार पडत आहे. या समिटमध्ये 13 देशाचे पवेलियन सहभागी झाले आहेत व ही समिट 7 चक्रे व 3 सूत्रांवर आधारित आहे. ते 3 सूत्र कोणते,
तर लोक, ग्रह व प्रगती हे 3 सूत्र आणि 7 चक्र सुद्धा नोट करून घ्या. मानवी भांडवल, सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेशन, सुरक्षित आणि विश्वासार्ह AI, विज्ञान, लवचिकता, नाविन्य आणि कार्यक्षमता, AI संसाधनाचे लोकशाहीकरण व आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी AI, या 7 चक्रावर ही AI समिट आधारित आहे. पुढील प्रश्न, 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलं आहे. मॅग्नस कार्लसन यांनी अंतिम फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर जर्मनीमध्ये 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये निर्माण करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुठे? तर उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे या राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालयाची निर्मिती उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या पुढाकाराने होत आहे. या संग्रहालयाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतातील विविध भागात आढळणाऱ्या देशी गायींच्या जातीचे प्रदर्शन यात करण्यात येणार आहे. येथे गायींच्या प्रमुख व दुर्मिळ प्रजातींचे सुमारे 100 डिजिटल आणि प्रतिकात्मक मॉडेल ठेवले जाणार आहेत. आता इथे गायीचा उल्लेख आलाच आहे. तर मित्रांनो, भारतात ज्या देशी गायी आढळतात त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया. गिरी गाय सौराष्ट्र व गुजरात या प्रदेशात आढळते. साहिवाल पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. देवणी व लालकंदारी मराठवाडा. ओंगोल आंध्र प्रदेशमधील गुंटूर व ओंगोल येथे आढळते. निमरी मध्य प्रदेशमधील खांडवा. डांगी पश्चिम महाराष्ट्र. खिल्लारी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक. हल्लीकर कर्नाटकमधील हसन, मैसूर व तुमकूर. तर कंगायम ही देशी गाय तामिळनाडूमधील कोइंबतूर या प्रदेशात आढळते. महत्त्वाचा चार्ट आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, खालीलपैकी इंटरनेटचे आजोबा म्हणून कोणाला ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डेव्हिड जे फार्बर यांना इंटरनेटचे आजोबा म्हणून ओळखलं जातं व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं आहे. फार्बर यांनी आधुनिक नेटवर्किंगचा पाया रचण्यात व नंतर जागतिक इंटरनेटची मुख्य रचना तयार करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. 2018 पासून ते जपानमधील केयो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य करत होते व आता त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी जपानमध्येच निधन झालं आहे. पुढील प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष हे प्रसन्न कुमार बनले आहेत. प्रसन्न कुमार हे 2026-27 या कालावधीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. बरं, यावर उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मंगेश पांडुरंग किनारे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, पुरुष T20 क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला? तर आता पुरुष T20 क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज हा रशीद खान बनला आहे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की रशीद खान हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. ठीक आहे, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य ठरलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच राजस्थान हे भारतातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य ठरलं आहे. राजस्थान नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर आहे व आपलं महाराष्ट्र यात कितव्या स्थानावर आहे? तर आपलं महाराष्ट्र यात 6व्या क्रमांकावर आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकले तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.